भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये परवा दिवशी एक भाषण केलं. त्यानंतर काल त्यांनी वडोदरामध्ये देखील एक भाषण केलं. या भाषणात देखील त्यांनी तेच मुद्दे मांडले. हैदराबादमध्ये ते म्हणाले होते की भारताचा जे फॉरेन रिझर्व्ह आहे तो वाचवायचा असेल आणि तो टिकवायचा असेल तर त्यासाठी पुढच्या वर्षभरात सोन्याची खरेदी करू नका. याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा. या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक प्रकारची घबराट भारतात सगळीकडे निर्माण झालेली पाहायला मिळाली. काही लोकांनी तर लॉकडाऊनच लागणार आहे की काय अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या. अर्थात काही लोकांना लॉकडाऊन पाहिजे आहे तो भाग वेगळा, पण मुद्दा आहे की लॉकडाऊन जरी लागणार नसला तरी मात्र घबराट पसरलेली आहे हे खरं आहे. आणि याला मार्केटनं ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं तुम्ही बघितलं. भारताचा सेन्सेक्स काल जवळजवळ 1300 पॉईंट्सनं पडला. आज आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दुपारी 1 वाजता आता हा सेन्सेक्स आज 1000 पॉईंट्सनं पडलाय. म्हणजे 2 दिवसात जवळजवळ 2300 पॉईंट्सनं सेन्सेक्स पडलेला आहे. या सगळ्या गोष्टींच्यावरून असं वाटायला लागतं खरोखर काहीतरी मोठं होणार आहे की काय. मग कारण मार्केटला काहीतरी वेगळं कळलेलं असतं असं एक नेहमीच आपला समज आहे. त्यामुळे अशी एक शक्यता आहे की काहीतरी मोठं घडणार आहे म्हणूनच पंतप्रधान असं काहीतरी बोललं असतील. मग असं काय असू शकतं ज्यामुळे नरेंद्र मोदी आजपर्यंत मागच्या 12 वर्षात त्यांनी जी गोष्ट कधी केली नाही. अनेक वेगवेगळी संकटही आली गेली. स्वतः भारत एका युद्धामध्ये होता तरी देखील केलं नाही. पण यावेळी नरेंद्र मोदी असं काहीतरी बोलले. याच्या मागे एक काहीतरी कारण असू शकतं महत्वाचं, जे नरेंद्र मोदींना माहिती आहे आणि संपूर्ण भारतातल्या लोकांना माहिती नाही. कदाचित ते सांगणार नाहीत, पण काहीतरी मोठं घडतंय एवढं मात्र नक्की. मग ते मोठं काय असू शकतं त्याचा एक अंदाज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लावण्याचा प्रयत्न करूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नरेंद्र मोदींच्या भाषणाचा उद्देश त्यांनी सांगितला की फॉरेन रिझर्व्ह वाचवणे ही आपल्या समोरची गरज आहे आणि तो वाचवला पाहिजे. हे सत्य देखील आहे. पण नरेंद्र मोदींनी हे बोलल्यानंतर मार्केटनं ज्या पद्धतीनं त्यांचं स्टेटमेंट रीड केलं आणि त्यानंतर मार्केट पडायला सुरुवात झाली. मागच्या 2 दिवसात सलग जी पडझड झालेली आहे ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2300 पॉईंटची झालेली आहे. आणि असं होतं की ऍक्च्युली सोन्याचे जे स्टॉक्स होते म्हणजे गोल्ड रिलेटेड बँकांचे स्टॉक होते, गोल्ड रिलेटेड जे कल्याण ज्वेलर्स वगैरे होते यांचे स्टॉक्स पडणं आपण एक्सपेक्ट करू शकतो. जसं क्रूड ऑइल असेल, क्रूड ऑइलच्या रिलेटेड जे स्टॉक्स असतील HPCL वगैरे यांचे पडले तरी ठीक होतं. पण आता या ठिकाणी मात्र मार्केटमधले सगळे स्टॉक पडतायत. IT पडतंय, बँकिंग पडतंय, मेटल्स पडतायत, फार्मा पडतंय, सगळे स्टॉक पडायला चालू झालेत. आणि आज जे सकाळपासून मार्केट 1000 पॉईंट्सनी पडलं याच्यामध्ये देखील सगळ्या प्रकारचे स्टॉक्स आहेत. त्यामुळे मार्केटनं काहीतरी वेगळं सेन्स केलं की काय असा देखील याच्यामध्ये एक संशय यायला लागलाय. मार्केट पडण्याचं कारण आणि भारतात सध्या जी एक घबराट पसरलेली आहे याचं एक महत्त्वाचं कारण असं सांगितलं जाते की येणारी पॉसिबल एक मंदी येणार असेल आणि या मंदीची भीती नरेंद्र मोदींना अर्थात पंतप्रधान म्हणून वाटत असेलच, पण संपूर्ण मार्केटला देखील एक मंदी समोर येते की काय असं वाटायला सुरुवात झालेली आहे. कारण आपण बघितलं तर एवढ्या युद्धामध्ये अमेरिका गुरफटलेली असताना देखील अमेरिकेमध्ये बुल रन चालू आहे. पण भारतामध्ये मात्र मार्केट मागच्या जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये 9000 पॉईंट्सनी पडलेला आहे सेन्सेक्सचा विचार केला तरी. आणि निफ्टी म्हटलं तरी 2500 पॉईंट्सनं पडलेला आहे. मग म्हणजे त्यांची जे 52 वीक हाय होता तिथून. म्हणजे भारतातच मग मार्केट का पडतंय तर त्याच्यामागे वेगवेगळी कारणं जरी असली तरी मंदी येऊ शकते अशी एक भीती वर्तवली जाते. कारण काय जो काही आता क्रूड ऑइलच्या प्राइसेसमध्ये जी वाढ झालेली आहे आणि भारत जी काही किंमत पे करतोय ती किंमत जर बघितली तर प्रत्यक्षात आपण फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये जी किंमत पेट्रोलला डिझेलला देत होतो तीच किंमत आता सुद्धा देतोय. आणि हा सगळा मधला शॉक जो आहे तो गव्हर्नमेंटनं सहन केलाय. कारण काय जर या किमती सायकल प्रमाणे सरकारनं वाढवल्या आणि तो जी वाढ आहे ती वाढ भारतीय लोकांच्याकडून घ्यायचा प्रयत्न केला तर होऊ शकतं असं की भारतीय मार्केटमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. म्हणजे कारण काय एकदा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची महागाई वाढेल आणि त्यातून मग इतर सगळ्या गोष्टींचा फाफट पसारा पसरत जाईल आणि तो मग कंट्रोल करता येणार नाही अशी एक सरकारला भीती वाटते. म्हणून सरकारनं हा एक वेगळा मार्ग पत्करून बघितलाय की लोकांना रिक्वेस्ट करायची जेणेकरून लोकांचा जो फॉरेन वस्तूंच्या वरचा भर आहे तो कमी होईल आणि ही मंदी टळेल. त्यांना असंही म्हटलं जातं की पुढच्या आठवड्याभरात किंवा 15 दिवसात एखादी पेट्रोल किंवा डिझेलची भाववाढ होऊ शकते, पण अजून देखील ती झाली नाही. खरं तर एक्सपेक्टेड असं होतं की पश्चिम बंगालची निवडणूक झाल्या ती होईल, पण तरीही ती झाली नाही अजून. मार्केट पडायचं आणखी एक कारण याच्यामध्ये होतं की रुपया ज्या पद्धतीनं कोसळतोय. कारण रुपयाला आपण कंटेन करायचा प्रयत्न करतोय. RBI मोठ्या प्रमाणावरती डॉलर्स पंप करतंय सिस्टीममध्ये, पण तरी देखील आपण रुपयाला कंट्रोल करू शकत नाही. रुपया कंटिन्युअसली खाली पडतोय. कालचा रेकॉर्ड लो झालाय रुपयाचा 95.31. आजपर्यंत रुपया एवढ्या खालीपर्यंत कधीच गेला नव्हता. दुसऱ्या बाजूला जे रिपोर्ट्स येत आहेत की यावर्षीचा जो पावसाळा असेल तो ॲव्हरेजपेक्षा कमी असेल. म्हणजे पावसाळा कमी असेल तर मग पिकांवर परिणाम, मग पुन्हा महागाई आणि पुन्हा एकदा तो विशियस सायकल ज्याला म्हणतो
ते पुन्हा एकदा चालू होणार. या सगळ्या गोष्टींच्यामुळे FIIची जी इन्व्हेस्टमेंट होती भारतातली ती देखील कमी होते. आणि याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कारण किंवा एक परिणाम असा असू शकतो, ज्याला कदाचित मार्केट घाबरलंय आणि ज्याकडे कदाचित नरेंद्र मोदी एक प्रकारे त्यांच्या या स्टेटमेंट्समधून सांगायचा प्रयत्न करतायत इनडायरेक्टली, ती म्हणजे भविष्यात होणारं इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध. मागच्या 2-3 दिवसातल्या जर घडामोडी बघितल्या युद्धाबद्दलच्या, तर त्यामध्ये एक स्टेटमेंट आलंय डोनाल्ड ट्रम्प यांचं. त्यांनी ट्विट केलंय, त्यामध्ये म्हटलं की इराणचा जो सीज फायर प्लॅन आहे तो टोटली अनएक्सेप्टेबल आहे. त्यांनी असंही पुढे म्हटलंय की इराण अमेरिकेबरोबर आणि जगाबरोबर गेम खेळायचा प्रयत्न करतोय आणि याचा बदला ते घेणार आहेत, असं ते अनेक वेळा वारंवार बोलतायत. आता याच्यानंतर मार्को रुबियो जे त्यांचे फॉरेन सेक्रेटरी आहेत, त्यांचं एक स्टेटमेंट आलंय. ते म्हणालेत की ऑपरेशन एपिक फ्युरी जो इराणच्या विरुद्ध अमेरिकेने चालू केला होता तो आम्ही बंद करतोय. आता या ऑपरेशनची गरज नाही, आम्ही वेगळ्या माध्यमातून काहीतरी करणार आहोत किंवा दुसरे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. म्हणजे दुसरे प्रयत्न म्हणजे चर्चा चालू आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही, पण प्रत्यक्षात एक शक्यता अशी असू शकते की इस्रायल आणि अमेरिका या 2 देशांनी मिळून इराणवरती जे हल्ले होते ते थांबवलेले होते मागच्या महिन्यात 7 एप्रिलला. आणि त्यानंतर आता 1 महिना पूर्ण होऊन गेलाय. जे अमेरिका इस्रायलला एक्सपेक्टेड होतं ते अजूनपर्यंत इराणनं मान्य केलं नाही. त्यांची जी न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी होती ती कमी करायची होती, त्यांच्याकडे असलेले युरेनियम द्यायचं होतं, त्यातलं काहीही इराण द्यायला तयार झालेलं नाही. तरी हे युद्ध थांबलंय. यामध्ये अशी एक शक्यता वर्तवली जाते की येणाऱ्या काही दिवसात अमेरिका आणि इस्रायल इराणवरती आजपर्यंत कधीही झाले नाहीत अशा पद्धतीचे हल्ले करू शकतात. एक असा हल्ला जो मागच्या 2 महिन्यांच्या युद्धामध्ये देखील झाला नाही, असा हल्ला अमेरिका आणि इस्रायल दोघंजण मिळून करू शकतात इराणवर, ज्याचा फटका असा बसू शकतो की ज्या काही क्रूड ऑइलच्या किमती आज $100 पेक्षा जास्त झालेल्या आहेत, त्या डायरेक्ट जाऊन 150 किंवा $150-200 पर्यंत जाऊन पोहोचतील. आणि त्यावेळी क्रूड ऑइल आणणं आणि त्याच्यावरती गुजराण करणं हे प्रत्येक देशाला अवघड होऊन बसणार आहे. भलेही आपण रशियाचं जरी घेतलं तरी देखील अवघड होऊन बसणार आहे. इतकं काहीतरी मोठं भयंकर असं युद्ध जगात पेटण्याची शक्यता आहे. आणि कदाचित भलेही जगाला कोणाला माहिती नसले तरी एक इंटेलिजन्स रिपोर्ट प्रत्येक पंतप्रधानाकडे नेहमी येत असतो. पंतप्रधानांना अशा काही गोष्टी माहिती असतात ज्या लोकांना ते सांगू शकत नाहीत. त्यामुळे कदाचित नरेंद्र मोदींना ह्या गोष्टीची कल्पना असावी की भविष्यात काय वाढवून ठेवलंय आणि त्या भविष्यातलं जे काही संकट आहे ते टाळण्यासाठी आज आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे फॉरेन रिझर्व्ह जे आपल्याकडे आहेत, आपल्याकडे जे डॉलर्स आहेत, वेगवेगळी चलनं आहेत, ही सगळी आपण आज साठवून ठेवू शकतो. जेणेकरून आता जर आपण ती चैनीमध्ये व्यस्त केली किंवा खर्च केली तर भविष्यातल्या संकटाच्या वेळी आपल्याकडे काही नसेल. कारण आपल्याला नाही म्हणलं तरी आता पुढच्या वर्षभर पुरेल एवढं इम्पोर्ट करण्या इतपत फॉरेन रिझर्व्ह आहे. पण तेवढं असलं म्हणून आपण कंप्लेसंट होऊन चालणार नाही. आपल्याकडं पुढची तयारी नेहमी ठेवावी लागेल. म्हणून सरकार प्रयत्न करते की जे $691 बिलियन आहेत ते तसेच सेफ राहावेत. येणारं जे एक्सपोर्ट होते, एक्सपोर्टमधून येणाऱ्या पैशातूनच इम्पोर्ट व्हावी आणि जेणेकरून आपली ही जी व्यापार तूट आहे ती कमीत कमी राहावी, असं नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे. कारण त्यांना काहीतरी पुढं दिसतंय जे ते डायरेक्टली जर लोकांना सांगायला गेले तर लोकांच्यामध्ये प्रचंड घबराट होईल, मार्केटमध्ये देखील घबराट होईल आणि काहीतरी मोठं घडून येईल. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठीच कदाचित मोदींचं जे स्टेटमेंट असेल. त्यामुळं काहीतरी मोठं होणार आहे असं जे म्हटलं जातंय ते होणार आहे असं खरोखरच वाटतंय. पण ते कधी आणि काय हे माहिती नाही. पण सध्या तरी नरेंद्र मोदी जे बोलतायत त्यामध्ये सेन्स आहे एवढं नक्की. अर्थात लोकांच्या ज्या मागण्या आहेत की सरकारी खर्च कमी करावा, सरकारी ताफे कमी करावेत, सरकारचा जो प्रवास आहे तो देखील कमी करावा, हेही केलंच पाहिजे. पण लोकांनी देखील या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजेत असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.